जबरदस्तीचे लग्न बागाट. गाडीत आत बसलेला मुलगा खिडक्याखाली करतो. जेव्हा कृतिका गाडीत बसलेल्या मुलाला पाहते तेव्हा तिला धक्का बसतो. कारण तिला तो तिथे असेल अशी अजिबात अपेक्षा नव्हती. तो दुसरा कोणी नसून आपला हिरो आर्यन होता, जो गाडीत बसून त्याचा लॅपटॉपवर काम करत होता. तर तू काय बोलत होतीस? आर्यन कृतिकाकडे पाहत म्हणाला. मग तो थोडा वेळ थांबला आणि तिच्याकडे पाहत म्हणाला, तू इथे काय करत आहेस? तू यावेळी घरी असायला हवी होतीस. त्याचे प्रश्न ऐकून कृतिका काहीतरी विचार करू लागली. फ्लॅशबॅक. माफ कर, तुझा फोन माझ्यामुळे खराब झाला. राहुल कृतिकाचा फोनकडे पाहत म्हणतो. ठीक आहे ठीक आहे. कृतिका राहुलला म्हणते. मानसी राहुलला भेटणार होती, कारण राहुल मानसीचा एकतर्फी प्रेम होता आणि ती त्याच्यावर खूप प्रेम करते. पण तिने आजपर्यंत त्याला कधीही सांगितले नाही, कारण तिला भीती होती की राहुल तिला नाकारेल. म्हणूनच मानसीने राहुलबद्दलच्या तिच्या भावना कुणालाही व्यक्त केल्या नाहीत. अगं सॉरी, माझ्यामुळे खराब झाला. माझ्यासोबत चल, मी तुला एक नवीन फोन आणून देतो. माझ्या हातून चूक झाली म्हटल्यावर भरपाई द्यावंच लागणार ना. चल, राहुल कृतिकाचा हात धरून म्हणतो. ह्याची काही गरज नाही. कृतिका तिचा हात सोडवत म्हणते. मानसी, तू तुझ्या मैत्रिणीला सांग ना. राहुल मानसीचा हात धरून तिला म्हणतो. त्याने तिचा हात धरताच मानसीच्या शरीरात करंट वाहतो. हो कृतिका, राहुल बरोबर म्हणतोय, तू त्याच्यासोबत जा. मानसी राहुलशी सहमत होत म्हणते. थँक्यू मानसी, मी काय बोलतो ते तूच समजतेस. मानसीला मिठी मारताना राहुल म्हणतो. तो तिला मिठी मारताच मानसीच्या चेहऱ्यावर एक मोठे हास्य येते. मानसी आणि राहुल आधीच खूप चांगले फ्रेंड्स होते, पण मानसीसाठी राहुल कधी तिचं प्रेम बनला हे तिला कळले नाही. राहुल मानसीपासून दूर जातो आणि विचारतो, तू आमच्यासोबत येणार नाहीस का? मानसीला खरोखर राहुल सोबत जायचे होते, पण काही विचार केल्यानंतर मानसीने नकार दिला. नाही यार, मी तुमच्यासोबत येऊ शकत नाही, कारण मीही तुमच्यासोबत आले तर खूप वेळ लागेल आणि तुम्हाला माहिती आहे, जेव्हा मी कुठेतरी जाते तेव्हा मी 2-3 तास तिथेच राहते. मी संध्याकाळी 5 वाजण्यापूर्वी परत येणार नाही. तुम्ही लोक जा. असे म्हणत मानसी गाडीकडे जाते, जिथे ड्रायव्हर तिची वाट पाहत होता. मानसी गाडीत बसते आणि तिथून निघून जाते. आणि राहुल कृतिका राहुलच्या गाडीत बसून मोबाईल शॉपकडे निघून गेले. फ्लॅशबॅक एंड. मी तुला काहीतरी विचारतोय, तू इथे काय करत आहेस? आर्यन कृतिकाकडे रागाने पाहत विचारतो. त्याचा आवाज ऐकून कृतिका शुद्धीवर येते. माझा फोन तुटला होता, म्हणून मी माझा फोन दुरुस्त करायला चालले होते. रितिका मान खाली घालून म्हणते. कृतिका, मी तुला नको म्हणत होतो ना. तू गाडीतून का उतरलीस? राहुल गाडीतून खाली उतरतो आणि कृतिकाकडे जातो. जेव्हा आर्यन राहुल आणि कृतिकाला एकत्र पाहतो तेव्हा त्याचा चेहऱ्यावर राग येतो आणि रागाच्या भरात तो त्याचा दरवाजा उघडतो आणि रितिकाकडे जातो आणि तिचं हात धरतो आणि हसत म्हणतो, जर तुझा फोन तुटला असेल तर तू मला सांगणार होती. मग तू दुसऱ्या कोणा माणसासोबत, म्हणजे तुझ्या मित्रांना त्रास देण्याची काय गरज होती? आर्यन राहुलकडे पाहत राहतो. ह्यात काय प्रॉब्लेम आहे? कृतिका माझी मैत्रीण आहे. जेव्हा तिला वाटते तेव्हा ती माझी मदत घेऊ शकते. राहुल आर्यनकडे पाहत रागाने म्हणतो. कृतिका मनातल्या मनात आर्यनला शिवी देत असते. आज हा राक्षस मला सोडणार नाही. काहीतरी कर कृती, काहीतरी विचार कर, नाहीतर तो माझे कॉलेज बंद करू शकतो. तरीही या वेड्या शिंगाणीवर विश्वास नाही. तो कधी काय करेल? आर्यन वाकड्या आवाजात हसतो आणि राहुलला म्हणतो. ठीक आहे ठीक आहे, आता तू एकटा जाऊ शकतोस, कारण कृतिका माझ्यासोबत माझ्या गाडीत येईल. कृतिकाचं हात धरून स्वतःकडे वळत आर्यन म्हणतो. ह्यावेळी कृतिकाला काय करावे हे समजत नव्हते. तिला आर्यनचे डोके फोडावेसे वाटत होते. जेव्हा मी त्याला पाहते तेव्हा तो मला चिकटून राहण्याचा प्रयत्न करतो. कृतिका माझ्यासोबत आली आहे आणि माझ्यासोबत जाईलही. तुला
कृतिकाची काळजी करण्याची गरज नाही. कृतिका माझी मैत्रीण आहे, राहुल रागाने म्हणतो. कृतिका माझी बायको आहे. जर मी तिची काळजी घेतली नाही तर कोण करेल? तू कृतिकाचा मित्र असशील, पण मी कृतिकाचा नवरा आहे. आर्यनचे बोलणे ऐकून राहुल रागाने मुठ्ठी आवळतो. कृतिका आश्चर्याने आर्यनच्या चेहऱ्याकडे पाहते. तो किती मोठा ड्रामा किंग आहे यार. तो हिरो व्हायला हवा होता. मी कुठे अडकले हे मला माहित नाही. चल जाऊया बेबी, आर्यन राहुलला पाहत म्हणतो. कारण तो त्याला सांगू इच्छित होता की कृतिकावर फक्त त्याचाच अधिकार आहे, दुसऱ्या कोणाचा नाही, अगदी तूही नाही. आणि मग तुम्ही दोघंही गाडीतून उतरा, आर्यन गाडीत बसलेला ड्रायव्हर आणि त्याच्या असिस्टंट जॉनीला म्हणतो. दोघांनाही विश्वास बसत नव्हता की त्यांच्या बॉसने त्यांना गाडीतून उतरण्यास सांगितले आहे, तेही फक्त एका मुलीसाठी. जरी जॉनीला माहीत होते की ही मुलगी दुसरी कोणी नसून मिसेस कृतिका आर्यन शिंगाणी आहे, पण ड्रायव्हरला हे माहीत नव्हते. त्याने जॉनीचं कानात कुजबुजले की असे दिसते की ही मुलगी आणि बॉसचे प्रेमसंबंध आहे वाटतं. गप्प बस. जर बॉसने हे ऐकले तर आपलं काही खरं नाही. आताच गाडीतून बाहेर काढत आहेत. बॉस ऐकल्यानंतर आपल्याला ह्या जगातून काढून टाकेल. जॉनी ड्रायव्हरला धमकी देत म्हणाला. तुम्हा दोघांनाही ऐकू आलं नाही का? आर्यन रागाने त्यांच्याकडे पाहत म्हणतो. त्याचा आवाज ऐकून दोघंही घाबरतात आणि पटकन गाडीतून बाहेर पडतात. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. दोघेही बाहेर पडतात. आर्यन रागाने गाडीचा पुढचा दरवाजा उघडतो आणि कृतिकाला जबरदस्तीने आत बसवतो. दार बंद करतो, स्वतः ड्रायव्हिंग सीटवर बसतो. गाडी सुरू करतो आणि तिथून निघून जातो. ड्रायव्हर असिस्टंटला म्हणतो, भाऊ मला थोडं पैसे दे, आज मी माझे पाकिट घरी विसरलो आहे. प्लीज ह्या लहान भावाला मदत कर. असिस्टंट चिडतो. हो, जणू माझ्याकडे खूप पैसे आहेत. मी तुझ्यापेक्षा मोठा भिकारी आहे. आता मला चालत जावे लागेल. असे म्हणत दोघेही पायी घरी जाण्याचा प्रवास सुरू करतात. राहुल रागाने म्हणाला, आर्यन शिंगानिया, मी तुला सोडणार नाही. कृतिका माझी आणि फक्त माझी आहे. राहुल रागाने त्याचं जाणाऱ्या गाडीकडे पाहत म्हणाला आणि त्याचा गाडीत बसला आणि तिथून निघून गेला. राहुल यावेळी रस्त्यावर खूप वेगाने गाडी चालवत होता. त्याच्या चेहऱ्याकडे पाहून असे वाटत होते की तो यावेळी खूप रागवला होता. पण राग आर्यनवर होता की कृतिकावर हे सांगणे कठीण होते. कृतिकाला आर्यन सोबत जाण्याची काय गरज होती? ती त्याला नकार देऊ शकली असती. जर कृतिका आर्यनच्या प्रेमात पडली तर? राहुलच्या मनात हेच चालू होते आणि हे सर्व विचार करत असताना त्याचे मन वेडे होत होते. अचानक त्याचे लक्ष पुढे गेले. एक ट्रक त्याच्या समोरून खूप वेगाने येत होता. त्या ट्रकला टाळण्याचा प्रयत्न करत असताना राहुलची गाडी एका झाडाला धडकली आणि त्याचा अपघात झाला. आर्यनच्या गाडीत शांतता होती. त्यांच्यापैकी कोणीही काहीही बोलत नव्हते. अचानक आर्यनला सगळं आठवायला लागलं आणि रागाच्या भरात त्याने ब्रेक लावला. कृतिकाचे डोके जवळजवळ डॅशबोर्डवर आदळता आदळता थांबले. जर तुला नीट गाडी चालवायची येत नसेल तर तू गाडी का चालवतोस? कृतिका रागाने आर्यनकडे पाहत म्हणाली. जरी कृतिकाला दुखापत झाली नसली तरी त्याच्या कृत्यामुळे दोघांनाही काहीही होऊ शकले असते. आर्यन जो आधीच रागवला होता, कृतिकाचे बोलणे ऐकून त्याचा राग आणखी वाढला. मी तुला किती वेळा सांगितले आहे की तू राहुल पासून दूर राहा, पण तुला का समजत नाहीये की मी काय म्हणत आहे? राहुल सोबत जाण्यापूर्वी तू कुणाला विचारले होतेस? आर्यन रागाने तिचे दोन्ही गाल जोरात दाबतो आणि तिच्या डोळ्यात पाहत म्हणतो. त्याचे बोलणे ऐकून कृतिका तिच्या दोन्ही हातांनी तिचे गाल सोडवण्याचा प्रयत्न करते. कोणी म्हटले की मला कुठेही जाण्यासाठी तुझी परवानगी हवी आहे? आणि तुझा माझ्याशी काय संबंध आहे की मी तुला सांगेन? कृतिका तिचे गाल सोडवण्याचा प्रयत्न करते. जर तू विसरलंस तर मी तुला आठवण करून देईन. मी तुझा नवरा आहे. आर्यन कृतिकाच्या गालावर घट्ट पकडतो.
हे ऐकून कृतिका त्याला टोमणे मारते आणि म्हणते, तू तुझ्यासारखं तिला सतत त्रास देत नाही. हे ऐकून आर्यन आणखीनच रागवतो. तो कृतिकाच्या गालावर हात ठेवतो. खिशातून त्याचा फोन काढतो आणि कोणाला तरी फोन करतो आणि म्हणतो, जॉनी, प्लीज आजची मीटिंग पुढे ढकल. मी येऊ शकणार नाही. तो जॉनीचे बोलणे ऐकून न घेता कॉल डिस्कनेक्ट करतो आणि रागाने त्याचा फोन मागच्या शीटवर फेकतो आणि रागाने म्हणतो, करारात स्पष्ट लिहिले होते की तू तुझ्या लग्नाबद्दल कुणालाही सत्य सांगू शकत नाहीस. मग कृतिकाच्या चेहऱ्याकडे पाहतो. तो म्हणतो, मग तुला राहुलला लग्नाबद्दल सत्य सांगण्याची हिंमत कशी झाली? तुला वाटते की तो तुला माझ्यापासून वाचवेल? त्याचे बोलणे ऐकून कृतिकाचा चेहरा फिकट पडतो. ती त्याच्याकडे पाहते आणि म्हणते, मी त्याला काहीही सांगितले नाही. कृतिकाला भीती होते की आर्यन रागात तिच्या कुटुंबाचे नुकसान करेल. तू खोटे बोलण्यात तज्ज्ञ आहेस, पण तुझे खोटे बोलणे माझ्यासमोर चालणार नाही. आता बघ मी तुझ्या कुटुंबाचे काय करतो. आर्यन रागाने तिचे दोन्ही गाल दाबून सोडून देतो. यावेळी कृतिकाच्या डोळ्यात पाणी येते. मी राहुलला काहीही सांगितले नाही. प्लीज माझ्या कुटुंबाचे काही करू नकोस. कृतिका जवळजवळ रडत म्हणते. जरी कृतिका खूप मजबूत असले तरीही तिच्या कुटुंबाचा विचार करून ती आर्यन समोर कमकुवत होते. कारण आर्यनचा काहीही भरोसा नव्हता. तो जेव्हा वाटेल तेव्हा काहीही करू शकतो आणि कृतिकाला हे चांगले समजले होते. आर्यनला तिच्या डोळ्यात पाणी पाहून आनंद वाटायला हवा होता, पण तिला अजिबात आनंद वाटत नव्हते. तिच्या डोळ्यात अश्रू पाहून त्याच्या मनात कुठेतरी त्याला कृतिकाबद्दल सहानुभूती वाटत होती. आर्यनने तिच्याकडे हात पुढे केला. मग तो कृतिका आणि राहुल एकमेकांना मिठी मारलेलं दृश्य आठवतो आणि काही वेळापूर्वी कृतिकाबद्दल सहानुभूती असलेला त्याचा चेहरा अचानक आणि त्याच्या कपाळातून रक्तही येत होते. कोणीतरी दूर उभे राहून सर्व काही पाहत होते. त्याने त्याचा फोन काढला आणि कोणाला तरी फोन केला आणि म्हणाला, तुमचे काम झाले. मग पलीकडून आवाज येतो, ठीक आहे, पण त्याला जास्त दुखापत झाली नाही ना? त्याच्या डोक्याला फक्त एक किरकोळ दुखापत झाली आहे. पण त्या मुलीचे काय झाले, जी त्या मुलासोबत बसली होती? नाही, त्या गाडीत फक्त तोच मुलगा होता. त्याच्यासोबत एकही मुलगी नव्हती. तो माणूस गाडीकडे पाहत म्हणतो, तुला खात्री आहे का त्या गाडीत एकही मुलगी नव्हती? हो, त्या गाडीत एकही मुलगी नव्हती. मग एक काम कर, त्या मुलाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. जर त्याला काही झाले तर मी तुला सोडणार नाही. ह्यावेळी मुलगी रागाने म्हणते. त्या मुलीचा रागीट आवाज ऐकून तो माणूस घाबरतो. हो, मी त्याला आत्ताच घेऊन जाईन, तो माणूस म्हणतो. मुलगी कॉल डिस्कनेक्ट करते. अरे बाप रे, ही एक विचित्र वेडी मुलगी आहे. आधी तिने मला अपघात घडवून आणायला सांगितले, आता ती मलाच धमकी देत आहे. तो माणूस बडबडत मग तो तिथे काही लोकांना बोलवतो. काही वेळाने 3-4 लोक त्या माणसाकडे येतात आणि त्यातील एक त्याला म्हणतो, काय झाले भाऊ, तू आम्हाला इतक्या लवकर का बोलवलेस? बेकार बोलणे थांबव आणि या मुलाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. तो माणूस रागाने त्या लोकांना सांगतो आणि तिथून निघून जातो. दरम्यान आर्यनचा गाडीत कृतिकाच्या डोळ्यात अश्रू होते. ती तिचे अश्रू पुसते आणि डोळे बंद करते. कदाचित आता कृतिका आर्यनकडे पाहू इच्छित नव्हती. तिला आज आर्यनचा खूप तिरस्कार वाटू लागला होता. आर्यनने कृतिकावर जळत्या नजर टाकल्या आणि नंतर पुन्हा तिच्यावरून डोळे हटवले. थोड्या वेळाने त्यांची गाडी घराच्या मुख्य गेटवर पोचली. गार्डने लगेच दार उघडले. गाडी गेटच्या आत थांबली. आर्यन आणि कृतिका गाडीतून उतरले आणि घरामध्ये जाऊ लागले. कृती, तू राहुल सोबत गेली होतीस, मग तू ब्रो सोबत कशी आलीस? आणि ब्रो, तू इतक्या लवकर घरी कसं काय आलास? मानसी कृतिकाला आर्यन सोबत येताना पाहून विचारते. आर्यन पायऱ्या चढत कृतिकाला म्हणतो, कृतिका, माझी कॉपी माझ्या खोलीत आण. असे म्हणत तो त्याच्या खोलीत जातो. कृतिका त्याला जाताना पाहून मनात विचार करते, मला ऑर्डर देणारा हा कोण आहे?
जर त्याला कॉफी प्यायची असेल तर तो स्वतः बनवून घेऊ शकतो ना, पण नाही, त्याला ऑर्डर कशी द्यायची हे माहीत आहे. तो एक राक्षस आहे असे म्हणत कृतिका तिची बॅग सोफ्यावर ठेवते आणि पाय आपटून स्वयंपाक करत जाते. दुसरीकडे आर्यन कपडे बदलून सोफ्यावर बसला आणि त्याचा लॅपटॉपवर काम करू लागला. दरम्यान कृतिका अनिच्छेने कॉफी बनवत होती. अरे, जो माझ्याकडून कॉफी बनवणार आहे, मला ही गरम कॉफी त्याच्या चेहऱ्यावर ओतावीशी वाटते. जर त्याला कॉफी खूप आवडत असेल तर स्वतः बनवून प्यायचा ना. कृतिका एकटीच बडबडत होती. अगं बाळा, तू स्वयंपाकघरात काय करत आहेस? तू थकली असशील. तुला काही हवे असले तर तू नोकराला सांगू शकली असतीस. सुरेखा प्रेमाने तिचं डोक्याला हात फिरवत म्हणते. नाही आई, मी आर्यनसाठी कॉफी बनवत होते. तुम्ही पण घेणार का? मला नको बाळा. तू जा, मी कॉफी बनवून आर्यनसाठी पाठवते. नाही आई, मी बनवते. कृतिका निरागसपणे म्हणते. तिचे बोलणे ऐकून सुरेखा हसत म्हणते, ठीक आहे बाळा. बोलून सुरेखा स्वयंपाकघरातून बाहेर पडते. कृतिका कॉफी मग घेऊन त्याच्या खोलीत जाते आणि कॉफी टेबलावर ठेवत म्हणते, तुझी कॉफी. तिचा आवाज ऐकूनही आर्यन तिच्याकडे पाहत नाही. ती तिचे कपडे काढते आणि बाथरूम मध्ये जाते. थोड्या वेळाने कृतिका कपडे बदलून वॉशरूम मधून बाहेर येते. कृतिका खाली जाते आणि तिची बॅग खोलीत आणते आणि बेडवर बसते आणि तिचे काम करायला सुरुवात करते. आर्यन त्याचे काम करून लॅपटॉप बंद करतो आणि बेडवर बसलेला कृतिकाकडे पाहतो आणि तो टेबलावर ठेवलेली कॉफी उचलतो आणि एक घोट घेतो. तेव्हा नोट्स बनवणाऱ्या कृतिकाला तिच्या कानात काहीतरी पडल्याचा आवाज येतो. कृतिका डोके वर करून आजूबाजूला पाहते. आर्यनने कॉफीचा मग जमिनीवर फेकला होता आणि सगळी कॉफी जमिनीवर पसरली होती. हे पाहून कृतिकाला राग येतो. मी बनवलेली कॉफी जमिनीवर फेकण्याची तुझी हिंमत कशी झाली? कृतिका बेडवरून उठून आर्यनकडे येत रागाने म्हणते, तुझ्यात माझ्याशी असे बोलण्याची हिंमत? तू बनवलेली कॉफी खूप वाईट आहे. कोणत्याही जनावर पण पिणार नाही. आर्यन तिच्याकडे खूप रागाने पाहत म्हणतो. पण आमची कृतिका त्याच्यापेक्षा कमी नव्हती. माफी मागण्याऐवजी ती त्याला रागाने म्हणते, काय म्हणायचं आहे तुला? कोणत्याही जनावर कॉफी पित नाही म्हणजे? आणि जर मी बनवलेली कॉफी नको होती तर तू ती मला परत करायला हवी होती. ती जमिनीवर फेकण्याची काय गरज होती? तिचे बोलणे ऐकून आर्यन रागाने म्हणतो, वाद घालण्याऐवजी तू माझ्यासोबत कॉफी बनवायला शिकली पाहिजे. हो का? तू इतरांना आज्ञा देण्याऐवजी स्वतः काम करायलाही शिकली पाहिजे. कृतिका त्याला प्रत्युत्तर देते. आर्यन पावले वाढवत तिच्याकडे जाऊ लागला. त्याला अशी तिच्याकडे जाताना पाहून कृतिका घाबरली. माझ्याजवळ येऊ नको, ती घाबरून म्हणाली. तिला घाबरलेले पाहून आर्यनच्या चेहऱ्यावर हास्य आले. आता सांग, तू काय म्हणत होतीस? आर्यन कृतिका जवळ येत म्हणतो. कृतिका त्याचा अगदी जवळ असल्याने तिचे हृदय बुलेट ट्रेन सारखे धडधडत होते. हे का घडत आहे हे तिला समजत नव्हते. काय झालं? तू बोलणं का थांबवलीस? आर्यन तिच्या चेहऱ्याजवळ जाऊन त्याचा गरम श्वास तिच्या चेहऱ्यावर पुंकार मारत होता. कृतिकाने तिच्या दोन्ही हातांनी त्याला पूर्ण ताकदीने ढकलण्याचा प्रयत्न केला, पण आर्यनने त्याच्या एका हाताने तिचे दोन्ही हात धरले आणि मागे वळवले आणि तिला स्वतःजवळ ओढले. तू आज रात्री जेवण बनवशील? तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला. अजूनही घाबरलेली कृतिका त्याचे शब्द ऐकून आश्चर्याने म्हणाली, काय? तुला कसे वाटले की मी जेवण बनव? मी सांगितलं ना तुला, म्हणून तू आज रात्री जेवण बनवशील, आर्यन तिला सोडताना म्हणाला. आणि तूही लक्षपूर्वक ऐक, मला स्वयंपाक कसं करायचं हे माहीत नाही आणि मला स्वयंपाक करण्यात इंटरेस्ट नाही. घरात जेवण बनवण्यासाठी कुक आहेत, मग मी का बनवू? कृतिका त्याच्याकडे रागाने पाहत म्हणाली, माझं ऐकण्याशिवाय तुला पर्याय नाही. आर्यन इशारा देणाऱ्या स्वरात म्हणतो, मी तुझं ऐकणार नाही. तुला जे करायचं ते कर. मग ती थोडा वेळ थांबते आणि म्हणते, मला माहित आहे की तू हेच म्हणणार आहेस.
जर तू माझे ऐकले नाही तर मी तुला तुझ्या कुटुंबासह नष्ट करेन. मिस्टर आर्यन शिंगानिया, तुला हेच करायचे आहे हो ना? तर तुला जे करायचे आहे ते कर, कारण आता मी तुला घाबरणार नाही. कृतिका त्याचं डोळ्यात थेट पाहत आत्मविश्वासाने म्हणते. तिचा आत्मविश्वास पाहून आर्यन हसत म्हणतो, कृतिका, जर तू विसरली असशील तर मी तुला आठवण करून देईन की मी कोण आहे आणि मी काय करू शकतो, आणि माझ्या शब्दांशी सहमती होण्याचा प्रश्न आहे. मला खात्री आहे की तू माझ्या शब्दांशी नक्कीच सहमती दर्शवणार. आर्यन तिचं डोळ्यात पाहत म्हणतो, मी तुझ्या कोणत्याही गोष्टीशी सहमत होणार नाही. जितक्या लवकर तुला हे समजेल तितके तुझ्यासाठी ते चांगले होईल. कृतिका रागाने म्हणते, ठीक आहे, आतापासून तू कॉलेजमध्ये जाणार नाही. आणि जर तुला वाटत असेल की माझे कुटुंब तुला मदत करेल तर ती तुझी चूक आहे. माझे कुटुंब कधीही माझ्या विरोधात जाणार नाही. आता तू विचार कर की तुला पुढे काय करायचं आहे. तुला माझी आज्ञा पाळायची आहे की माझ्या विरुद्ध जायचं आहे. असे बोलून आर्यन खोलीतून निघून जातो. तो निघून जाताच कृतिकाला तिच्या कुटुंबाची आठवण येते आणि ती रडू लागते. देवा, तू माझ्याशी असं का करतोयस? मी काय चूक केली आहे की तू माझ्याशी असं करतोस? कृतिका देवाकडे तक्रार करत म्हणते. ती अजूनही रडत होती जेव्हा तिचा फोन वाजतो. फोनची रिंग ऐकून कृतिका नॉर्मल होते आणि बेडवरून फोन उचलून कॉल रिसीव करते आणि फोन कानाला लावते. हॅलो. दुसऱ्या बाजूने ऐकून कृतिका घाबरते आणि पटकन खोलीतून बाहेर पडते. दुसरीकडे आर्यन त्याच्या स्टडी रूम मध्ये बसला होता आणि कृतिकाबद्दल विचार करत होता. कृतिका, मी तुला इतके व्यस्त करीन की तुला तुझ्या प्रियकरला भेटायला वेळही मिळणार नाही. आता मी तुला फक्त जेवण बनवायला सांगितले. जस्ट वेट अँड वॉच. मी तुला काय करायला लावतो ते. तुला तुझ्या बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी खूप ओढ आहे ना? आर्यन मनात विचार करतो. त्याने ठरवलं होतं, काहीही झालं तरी राहुल आणि कृतिकाला भेटू देणार नाही. यासाठी मला काहीही करावं लागलं तरी. दुसऱ्या बाजूला राहुल हॉस्पिटलच्या वॉर्डमध्ये बेडवर पडला होता. त्याच्या कपाळावर पट्टी बांधलेली होती आणि त्याच्या हातालाही दुखापत झाली होती. राहुल अजूनही बेशुद्ध अवस्थेत होता. थोड्या वेळाने राहुल शुद्धीवर येतो आणि तो उठून बसतो. त्याला शुद्धीवर येताना पाहून नर्स त्याच्याकडे येते आणि म्हणते, तू ठीक आहेस ना? तुला वेदना होत नाहीत? मी हॉस्पिटलमध्ये कसा आलो? राहुल नर्सला विचारतो. तुझा अपघात झाला होता आणि कोणीतरी तुला इथे आणले. तू आरामात झोप. मी डॉक्टरांना बोलवते. नर्स राहुलला बेडवर आरामात झोपवते आणि वार्डच्या बाहेर जाते. थोड्या वेळाने डॉक्टर नर्स सोबत राहुलच्या बेडवर आले. आता तू ठीक आहेस ना? आता तुला कसं वाटते? डॉक्टर राहुलच्या खांद्यावर हात ठेवत विचारते. आता मी ठीक आहे डॉक्टर, राहुल किंचित हसत म्हणतो. राहुल कसा आहेस? मग एका मुलीचा आवाज ऐकू येते. आवाज ऐकून राहुल आणि डॉक्टर आवाजाच्या दिशेने पाहू लागले. त्या मुलीला पाहताच राहुलचा मूड बिघडतो. तुम्ही दोघे जा. मला काही हवे असेल तर मी तुम्हाला फोन करेन, राहुल डॉक्टरांनी नर्सला म्हणतो. कारण नताशा त्यांच्यासमोर कोणतेही नाटक करायला नको होते. डॉक्टर राहुलला चांगले ओळखत होते. तो कोण आहे म्हणून त्याने शांतपणे राहुलच्या वॉर्डमधून बाहेर गेले. कसा आहेस राहुल? तू ठीक आहेस ना? नताशा वॉर्डमध्ये येते आणि राहुलला मिठी मारते. तुला खोटी सहानुभूती दाखवण्याची गरज नाही, म्हणूनच तू इथून जाऊ शकतेस, राहुल तिला स्वतःपासून दूर ढकलत म्हणतो. नताशा निर्लज्जपणे म्हणते, राहुल माय बेबी, तू अजूनही माझ्यावर रागवला आहेस का? ये, मी तुला किती वेळा सांगितले आहे की तुझ्या घाणेरड्या तोंडात माझे नाव घेऊ नकोस? राहुल तिच्याकडे रागाने पाहत म्हणतो. तेवढ्यात कृतिका वॉर्डमध्ये येते आणि राहुलला मिठी मारते आणि म्हणते, तू ठीक आहेस ना? तुला जास्त दुखापत झाली नाही ना? कृतिका खूप काळजीने विचारत होती. हो कृतिका, मी ठीक आहे. आणि तू इथे कशी काय? म्हणजे तुला माझ्या अपघाताबद्दल कसे कळले? राहुल गोंधळून कृतिकाला विचारतो. मला तुझ्या फोनवरून हॉस्पिटलमधून फोन आला होता. कृतिका
राहुलला सांगते. त्या दोघांना एकत्र पाहून नताशाचा चेहरा रागाने भरतो. हे सर्व तुझ्यामुळे घडले आहे. नताशा कृतिकाला रागाने दातवट खात म्हणते. पण कृतिका तिला उत्तर देण्याऐवजी तिच्या शब्दांकडे दुर्लक्ष करते आणि राहुलला विचारते, तुझा अपघात कसा झाला? म्हणजे तू गाडी चांगली चालवतोस? तिचे बोलणे ऐकून नताशाचा चेहरा फिकट पडला. तुला काय म्हणायचं आहे? नताशाने गायगाईत कृतिकाला विचारले. मी जे बोलले ते ऐकून तुझा चेहरा फिकट का झाला? कृतिका नताशाच्या चेहऱ्याकडे पाहत म्हणाली. तुला काय म्हणायचं आहे? की मी राहुलचा अपघात घडवून आणला? नताशा रागाने कृतिकाला म्हणते. मी कधी म्हटले की तू राहुलचे अपघात घडवून आणलंस? कृतिका नताशाला स्वतःलाच जाळ्यात अडकवत म्हणते. तसे तुझ्या चेहऱ्यावर इतकं घाम का येतोय? एसी चालू असताना पण तुला खूप गरम होत आहे का? कृतिका नताशाला हसत म्हणते. कृतिकाचे बोलणे ऐकून नताशा तिच्या चेहऱ्यावरील घाम पुसते आणि चिडून पाय आपटत बाहेर पडते. ती निघताच राहुलच्या चेहऱ्यावर हास्य येते. तुझा अपघात कसा झाला हे तू मला सांगितलं नाहीस. कृतिका आधी हसत होती, आता तिच्या चेहऱ्यावर गंभीर भाव होते. तिचे भाव पाहून राहुल म्हणतो, हो, तुला माहिती आहे मी किती छान गाडी चालवतो आणि आजही मी गाडी व्यवस्थित चालवत होतो. पण अचानक कुठून एक ट्रक समोरून आला आणि तो टाळण्याचा प्रयत्न करत असताना माझी गाडी झाडावर आदळली. हे मला कळालंही नाही. पण सत्य हे आहे की इथेही राहुल गाडी चालवण्याकडे अजिबात लक्ष देत नव्हता आणि तो वेगाने गाडी चालवत होता. त्याचे बोलणे ऐकून कृतिका थोडा वेळ विचार करते. मला वाटते की कोणीतरी जाणून बुजून तुझा अपघात घडवून आणला आहे आणि नताशा यामागे असावी. कृतिका काहीतरी विचार करत राहुलला म्हणते. आणि हे देखील शक्य आहे की आर्यनने माझा अपघात घडवून आणला असेल? राहुल कृतिकाच्या डोळ्यात पाहत म्हणतो. त्याचे बोलणे ऐकून कृतिका पटकन म्हणते, नाही राहुल, आर्यन हे करू शकत नाही. कृतिका, तू असे कसे म्हणू शकतेस की आर्यन माझा अपघात घडवून आणू शकत नाही? तुला माहिती आहे तो माझं किती द्वेष करतो आणि हे सर्व जाणून घेतल्यानंतर तू त्याची बाजू कशी घेऊ शकतेस? राहुल रागाने कृतिकाला म्हणतो. कारण कृतिकाने आर्यनची बाजू घेतली हे त्याला अजिबात आवडले नाही. हो राहुल, मला चांगले माहीत आहे आणि मला हे देखील माहीत आहे की आर्यन असे करू शकत नाही. कृतिका अजूनही आर्यनची बाजू घेत होती. तू त्याची बाजू घेत आहेस कारण तो तुझा नवरा आहे? कृतिका, तू कशी विसरू शकतेस की आर्यनने तुझ्याशी जबरदस्तीने लग्न केले आहे? तू त्याच्या प्रेमात पडली आहेस का? राहुल कृतिकाचं कांद्याला हलवत म्हणतो. राहुल, मी काहीही विसरले नाही. मला चांगले माहीत आहे की त्याने माझ्याशी जबरदस्तीने लग्न केले आहे आणि मी त्याचा तिरस्कार करते. त्याचा खूप तिरस्कार करते. कृतिका राहुलचे हात बाजूला करत मोठ्या आवाजात म्हणते. तिचे शब्द ऐकून राहुलच्या मनाला खूप दिलासा मिळाला. नाहीतर तो असा विचार करत होता की कृतिका आर्यनवर प्रेम करू लागली आहे की काय. पण आज तिच्याकडून ऐकल्यानंतर की ती आर्यनवर प्रेम करत नाही, त्याच्या हृदयात आनंदाची लाट उसळली. ठीक आहे, मी आता जाते, कृतिका राहुलला सांगते. कृतिकाचे बोलणे ऐकून राहुलच्या चेहऱ्यावरील हास्य निघून जाते. इतक्या लवकर का जात आहेस तू? हो, मी निघते कारण घरी मी कुणालाही सांगितले नव्हते की मी तुला भेटायला हॉस्पिटलमध्ये जात आहे. मी विकीला फोन केला आहे, तो काही वेळाने तुला घ्यायला येईल. असे म्हणत कृतिका राहुलच्या वॉर्डमधून बाहेर पडते. दुसरीकडे आर्यन स्टडी रूममधून बाहेर पडतो आणि त्याचा खोलीत जातो. त्याला कृतिका कुठेही सापडली नाही. तो खाली गेला आणि मानसीला विचारतो, तू कृतिकाला पाहिले आहेस का? नाही ब्रो, मी कृतीला खूप वेळापासून पाहिले नाही. कदाचित ती खोलीत असेल. मानसी आर्यनशी बोलते. मी खोलीत पाहिलो पण ती कुठे नाही. ब्रो, तू तिला फोन करून विचारा ती कुठे आहे. मानसी आर्यनला म्हणते. कृतिकाचा फोन खोलीतच आहे, आर्यन चिडलेल्या स्वरात मानसीला म्हणाला. कृती कदाचित आईचं खोलीत असेल, मानसी आर्यनला म्हणते. दोघंही पटकन सुरेखाचं खोलीत जातात आणि विचारतात, आई, तू कृतिकाला पाहिलेस का? आर्यन सुरेखाला विचारतो.
नाही बाळा, मी तिला बऱ्याच वेळापासून पाहिले नाही. काय झालं? सुरेखा बेडवरून उठताना म्हणते. काही नाही आई, कृतिका घरी नाहीये आणि तिने तिचा फोन सोबत नेलेला नाही. आर्यन सुरेखाला म्हणतो. त्याचे बोलणे ऐकून सुरेखा थोडी टेन्शनमध्ये येते. मग तिला गाडीच्या हॉर्नचा आवाज येतो. कृती आली आहे असे वाटते. हे बोलल्यानंतर सगळे हॉलमध्ये जातात. कृतिका आत येते. तिला दिसते की हॉलमध्ये सगळे तिची वाट पाहत होते. आता कृतिका थोडी घाबरली होती. तू कुणाला न सांगता कुठे गेली होतीस? आर्यन रागाने तिच्याकडे येत म्हणतो. हो बाळा, सांग कुठे गेली होतीस? सुरेखा कृतीकडे येत म्हणते. तिच्या बोलण्यातून तिचा राग स्पष्ट दिसत होता. आई, कृतिका पुढे काही बोलण्यापूर्वीच आर्यन रागाने तिचा हात घट्ट धरतो आणि तिला त्याच्या खोलीत घेऊन जाऊ लागतो. आर्यन तिचा हात सोडून निदान तिला स्वतःला तरी समजावून सांगू दे. सुरेखा आर्यनकडे येते आणि कृतिकाचा हात त्याच्यापासून सोडवत म्हणते. कारण सुरेखा आर्यनला चांगले ओळखते की जेव्हा आर्यन रागवतो तेव्हा त्याला बरोबर की चूक हे समजत नाही आणि त्याच्या रागात तो समोरच्या व्यक्तीला दुखवण्यापूर्वी एकदाही विचार करत नाही. म्हणूनच सुरेखा आर्यनला थांबवण्याचा प्रयत्न करत होती. आर्यन, माझा हात सोड. पण आर्यन इतकं रागावला होता की तो कुणाचेही ऐकत नव्हता. आई, मला खूप भीती वाटते. मला माहित नाही आर्यन भाऊ कृतिका सोबत काय करेल. मानसी घाबरून सुरेखाला म्हणते. तू काळजी करू नको. मी याबद्दल आर्यनशी बोलेन आणि कृतिकालाही एकदा समजावून सांगेन. असं म्हणत दोघंही अस्वस्थपणे सोफ्यावर बसतात. आर्यन खोलीत पोचतो आणि कृतिकाला बेडवर निर्दयीपणे ढकलतो आणि आतून लॉक करून हळूहळू तिच्याकडे जाऊ लागतो. कृतिका बेडवरून उठून बसते. मी तुला जेवण बनवायला सांगितले होते. आर्यन तिच्या जवळ जाऊन तिच्या डोळ्यात पाहत म्हणतो. आज पहिल्यांदाच कृतिकाला आर्यनच्या रागाची भीती वाटत होती. मी ते राहू. कृतिका तिचे शब्द पूर्ण करू शकण्यापूर्वी आर्यन तिचे दोन्ही गाल हाताने धरतो आणि जोरात दाबतो आणि म्हणतो. मी तुला राहुलपासून दूर राहण्यास किती वेळा मनाई केली आहे, पण तू तुझी सवय सोडत नाहीस हो ना? मला तुझ्यासोबत काहीतरी वेगळं करावं लागेल. असं म्हणत आर्यन तिला एका झटक्याने सोडतो आणि खिशातला फोन काढून कोणाला तरी डायल करतो. फोन रिंग होताच पलीकडून माणूस फोन उचलतो. हो सर, प्लीज बोला. पलीकडून प्रिन्सिपालचं उत्तर आला. कृतिकाला समजत नव्हते की आर्यन आता तिचे काय करेल. प्रिन्सिपाल साहेब, प्लीज मिस कृतिकाला तुमच्या कॉलेजमधून सस्पेंड करा. आर्यनचे हे शब्द ऐकताच कृतिकाला तिच्या कानांवर विश्वास बसत नव्हता. ती पटकन बेडवरून उठली आणि आर्यनकडे गेली आणि त्याच्या हातातून फोन हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. आर्यनने जाणून बुजून फोन स्पीकरवर ठेवला. प्रिन्सिपालचं घाबरलेलं आवाज दुसऱ्या बाजूने आला. हो सर, मी मिस कृतिकाला ह्या कॉलेजमधून सस्पेंड करतो. आर्यन हसत म्हणाला. गुड. आणि फोन डिस्कनेक्ट केल्यानंतर त्याने कृतिकाकडे पाहिले, जी त्याच्याकडे पाहत होती. मी बघतो की तू आता राहुलला कसं भेटतेस, कारण आजपासून तू घराबाहेर पडणार नाहीस. असे म्हणत आर्यन बेडवर बसला. यावेळी कृतिकाच्या डोळ्यात अश्रू आले. तू असे कसे करू शकतोस? कृतिका बेडजवळ जाताना म्हणते. आर्यन हसतो. मी अजून काहीही केलेले नाही. जस्ट वेट अँड वॉच. मी भविष्यात तुझ्यासोबत काय काय करतो ते. आर्यन बेडवरून उठतो आणि कृतिकाकडे जातो. तुला माझ्याकडून काय हवं आहे? कृतिका इकडे तिकडे पाहत म्हणते. तुला चांगलं माहिती आहे मला तुझ्याकडून काय हवे आहे, तरीही तू मला विचारत आहेस? मग तो थोडा वेळ थांबतो आणि एका हाताने तिची हनवटी वर करतो आणि तिच्या डोळ्यात पाहत म्हणतो. मला वाटतं की तू राहुलशी तुझे सर्व संबंध तोडून टाकावेत आणि एका चांगल्या सूनप्रमाणे ह्या घराची काळजी घ्यावी, जसे माझी आई घराची काळजी घेते. तुझ्या नवऱ्याचे म्हणजे माझ्या सर्व गोष्टी शांतपणे ऐकाव्यात. जर मी तुझे ऐकले तर तू मला कॉलेजला जाऊ देशील का? यावेळी कृतिका त्याचं डोळ्यात पाहत म्हणते. आर्यन ॲटिट्यूडमध्ये बोलतो. हो, पण मी विचार करेन.
त्याचे म्हणणे ऐकून कृतिका थोडी रागवली. मी तुझा मुद्दा मान्य करण्यास तयार आहे आणि तू म्हणत आहेस की तू त्याबद्दल विचार करेन. तिचा राग पाहून आर्यनलाही राग आला. आर्यन कृतिकाचा हात फिरवत म्हणाला, मी दुपारीच तुला सांगितले होते की तू आज रात्रीचे जेवण बनव, पण तू माझ्या शब्दांकडे दुर्लक्ष केले आणि कुणालाही न सांगता तुझ्या त्या प्रियकरला भेटायला गेलीस. याची शिक्षा तुला भोगावी लागेल. आणि तुझी शिक्षा अशी आहे की जर तुला उद्या कॉलेजला जायचे असेल तर तुला आज रात्रीचे जेवण बनवावे लागेल. आणि आणखी एक गोष्ट, रात्रीचे जेवण चांगले असले पाहिजे. जर रात्रीचे जेवण चांगले बनवले नाही तर उद्यापासून तुझं कॉलेजला जाणे रद्द केले जाईल. असे बोलून आर्यन कृतिकाला सोडून देतो आणि खोलीबाहेर जाऊ लागतो. मग कृतिका धाडस करून त्याला थांबवते. ऐक,